सध्या राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू आहे आणि विरोधकांनी या ठिकाणी कापसासाठी मोठं आंदोलन केलं होतं. आपल्यासोबत या ठिकाणी महासंघाचे उपाध्यक्ष प्रसन्नजित पाटील आहे. काय सांगाल मला, सध्या कापसाला या ठिकाणी कमी भाव आहे आणि शेतकऱ्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खर्च येतो, मात्र शेतकऱ्याला योग्य भाव मिळत नाही. कापसाच्या बाबतीमध्ये तो न परवडणारा विषय झालेला आहे. एकीकडे त्याला कॅश क्रॉप म्हटलं जायचं, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. त्याचा उत्पादन खर्च एवढा प्रचंड वाढलेला आहे. गेल्या 10-12 वर्षापूर्वीची जी कापसाचे भावची रेंज आहे ती आजही कायम आहे आणि त्याला उत्पादन खर्च जो आहे, खतं, बियाण्याचा, मजुरीचा, तो जवळपास तिप्पट झालेला आहे. म्हणजे अर्थशास्त्र शेतकऱ्याचं कापसाच्या बाबतीत कोलमडलेलं आहे. परंतु पर्याय नाही, दुसरा पर्याय सक्षम नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने कापूस पेरावा लागतो. परंतु कापसालाच्या पाठीशी हमखासपणाने उभं राहण्याचं अजून तरी निर्णय झाल्याचं दिसत नाही आहे. सत्तेमध्ये असणारे जे लोक आहेत ते एकीकडे विरोधात असताना त्यांनी दिंड्या काढल्या होत्या, शेतकरी दिंड्या, आणि कापसाला प्रचंड भावाची मागणी केली. आज ते सत्तेत आहेत, त्यांच्याच केलेल्या ज्या दिंड्या आहेत त्याला आठवल्या तर मला वाटतं कास्तकाराला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं मला ठामपणे या ठिकाणी वाटतं. आपण महासंघाचे उपाध्यक्ष आहे. यावर्षी काय सांगाल, सरकार किती गाठी आयात करणार आहे? नाही, या बाबतीमध्ये सरकार आयात किती करल याचा काही भरोसा नाही आहे, पण आयात मोकळी आहे, आयात होऊ शकते. कारण की इच्छा मिलला का उत्पादन कमी स्वस्त दरातल्या परकीय गाठी आणून त्यांना उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, म्हणजे मिला वाचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. परंतु तो कापूस आणल्यानंतर इथचा कास्तकार मारणार आहे याचं काय, हा विषय फार महत्त्वाचा आहे या ठिकाणी. तर तो विचार होत नाही आहे, हे दुर्दैवाने या ठिकाणी मान्य करावं लागेल. दरवर्षीपेक्षा यावर्षी जवळपास 4.5 लाख गाठी या ठिकाणी एक्स्ट्रा आयात होणार आहे. त्यामुळे कुठेतरी भाव या ठिकाणी शेतकऱ्याला कमी मिळतंय काय शेतकऱ्यासाठी नेहमीच या ठिकाणी सरकारचं आयात आणि निर्यात धोरण हे म्हणजे शेतकरी विरोधी राहिलेलं आहे. सरकार मोठ्या प्रमाणामध्ये महागाई दर आटोक्यात राहायला पाहिजे हा एकच जास्त विचार करतो, आणि महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी शेतकऱ्याचा सर्वात पहिले जीव जातो. कारण की जीवनावश्यक वस्तूमध्ये किंवा खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, मग ते तेल असो, कापूस असो, ज्वारी असो किंवा गहू असो, तूर असो, जे पण अन्न डाळी वगैरे असतील, यांचा भाव स्थिर ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वेळप्रसंगी परदेशातून आपल्याकडे आयात केल्या जाते. कापसाच्या बाबतीत तसंच घडतं. पण यामुळे होतं काय की इंडस्ट्री जगवण्यामध्ये शेतकऱ्याला आपल्याला त्याला आर्थिक सक्षम करता येत नाही आहे. आजही कापसाचे भाव जे त्यांनी नाफेडच्या माध्यमातून खरेदी CCIच्या मध्ये खरेदी सुरू केलेली आहे, त्याला एवढ्याच ज्याच्या अटी आहेत त्या अटी पाहता सामान्य शेतकऱ्याला, ज्याला जो एक नुसतं शेती करणं आणि साधारण कमी शिकलेला आहे, त्याला त्या अटी पूर्ण करणं शक्यच नाही आहे. आणि त्यामुळे शेवटी कंटाळून तो गावामध्येच कापूस कमी भावामध्ये विकतो. हे या ठिकाणी ग्रामीण भागातलं वास्तव आहे. नाही, आता CCI चालू झालेलं आहे, मात्र मोठ्या म्हणजे कमी प्रमाणात या ठिकाणी शेतकरी नोंदणी करतात. त्याचं कारण काय नेमकं? शेतकऱ्याच्या नोंदणी पण आहेत, परंतु त्याच्या अटी थंब देण्यापासून त्यांनी आता केले. प्रत्यक्ष त्या कास्तकाराला यावं लागेल. अनेक कास्तकार वयोवृद्ध राहतात, त्यांना 2-2, 3-3दा तालुक्या ठिकाणी येणं हे शक्य नाही आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत, त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मोकळेपणानं, जसं आधी जेव्हा महाराष्ट्रामध्ये कापूस एकाधिकार योजना होती, अतिशय उत्तम पद्धतीने या राज्याने ती योजना राबवली होती कापूस खरेदीची, त्यामध्ये एवढ्या अटी अजिबात नव्हत्या. आता तर तंत्रज्ञान एवढं आधुनिक झालेलं आहे, तुम्हाला ह्या सर्व अटी कमी करून कास्तकाराला खऱ्या अर्थानं प्रवृत्त केलं पाहिजे की त्यांनी शासनाकडे जर शासन जर पाठीशी राहतंय तर त्या खरेदी केंद्रावर येण्यासाठी त्याला प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. पण तसं होताना दिसत नाही आहे. आपण या ठिकाणी सध्या 7,500 रुपये या ठिकाणी कापसाला भाव मिळतोय, सध्या आहे मार्केटला 7 ते 8. शेतकऱ्याला या ठिकाणी किती भाव मिळाला पाहिजे, शेतकरी सुखी होईल? शेतकऱ्याला आता परिस्थिती अशी आहे, किमान 11-12 हजाराच्या वर कापसाला भाव राहिला तर त्याला त्याचा शेतीचा खर्च काढून, त्याचा वार्षिक खर्च काढून 2 पैसे राहतील. 7,000 आणि 7,500वर त्या कास्तकाराला काहीही परवडणार नाही आहे. साधारण किती भाव पाहिजे शेतकऱ्याला? 12,000च्या खाली आता भाव नसायलाच पाहिजे. म्हणजे एकीकडे 1 तोळा सोन्यामध्ये 1 क्विंटल कापसामध्ये 1 तोळ सोनं यायचं. म्हणजे कास्तकार जर 5 क्विंटलची गाडी घेऊन मार्केटला जायचा, इतर 5 तोळ सोनं घेऊन यायचा. आज 5 तोळ सोन्याचे भाव 6 लाख रुपये होतील आणि 5 क्विंटल कापसाचे भाव 40,000 होतील. म्हणजे एवढा मोठा फरक पडलेला आहे कापसाच्या भावामध्ये आणि बाकी इतर गोष्टी भावामध्ये. त्या तुलनेत विचार केला,
कापसाच्या कास्तकाराला आपण न्याय देऊ शकत नाही, पण किमान 12,000 रुपये तरी त्याला त्याच्या कापसाला मिळाले पाहिजेत. हा या ठिकाणी मला प्रकाश सांगा वाटतं. सध्या अधिवेशन चालू आहे या ठिकाणी विरोधकांनी या ठिकाणी प्रश्न मांडला होता कापसाचा, मात्र सरकार या ठिकाणी कुठेतरी उदासीनता पाहायला मिळते. बहुमत मोठ्या प्रमाणात आहे. त्या बहुमताच्या जोरावर अनेक विषय दाबून धरले जातात. त्यातला हा एक विषय आहे. पण तुमचा कधी आवाज उठवला काय आता तुमच्याकडे? आमच्याकडे आम्ही नेहमी आमच्या पक्षातर्फे वेगवेगळ्या पिकांसाठी आम्ही आंदोलन करतच असतो. त्यात कापसासाठी देखील आम्ही वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे. परंतु म्हणा तसं त्याला अजून सरकार जरा ढिम्म प्रमाणे त्याला प्रतिसाद देतं. असा योग्य प्रतिसाद अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे. नक्कीच या ठिकाणी पाहिलं की पणमहासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष आपल्यासोबत होते आणि या ठिकाणी जर एखादी अधिकारची जी योजना होती कापूस योजना ती जर शेतकऱ्यांसाठी चालू केली तर नक्की या ठिकाणी शेतकरी तारेल किंवा त्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाव मिळू शकतो. शिवाजी मामनकर, प्राईम टाईम, महाराष्ट्र, नागपूर.